आपण आलेलो आहोत शिरपूर तालुका आणि चोपडा तालुक्याला जोडला जाणाऱ्या या अनेर नदीच्या पुलावरती। आपण माझ्या मागे आधी हे दृश्य बघा आणि आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये येतो, म्हणजे NHAIच्या देखरेखाखाली हा रस्ता येतो। NHAI धुळेच्या अंतर्गत हा रस्ता येतो। वारंवार इथे या रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी, या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी दरवर्षी कोट्यावधींचा रुपयाचा निधी या ठिकाणी दिला जातो। परंतु आज जर का आपण बघितलं की दोन तालुक्यांना जोडला जाणाऱ्या या पुलाची अवस्था अशी आहे, कुठे काठडे तुटलेले, कुठे काय तुटले आणि गेल्या 4 दिवसामध्ये दर एक दिवसाला टाकून इथं अपघात झाला आणि अपघात साधा सुद्धा नसून गाडी थेट या पुलावरून खाली नदी पात्रामध्ये पडलेले। खरं तर या नाहीच्या अधिकाऱ्यांवरती कोणाचं वचक आहे की नाही, यांच्यावरती कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही, या खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। गेल्या 2 वर्षाआधी 2024 आणि 25 मध्ये शिरपूर बसच्या माध्यमातून आम्ही वारंवार निवेदने दिले, आंदोलन केले की या रस्त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे, दुरुस्तीकरण झालं पाहिजे। अनेक वेळा ती डागडुजी देखील झाली, परंतु आज खऱ्या अर्थानं हा प्रश्न आहे की या पुलाची दुरवस्था अजून किती वर्ष राहणार आहे। गेले 10-10, 12-12, 15-15 वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे आणि वाहनधारक इथं जीव मुठीत ठेवून प्रवास करतात, तरी देखील हे NHAI याच्यावरती शब्द काढत नाही। आणि जर का येत्या 7 दिवसाच्या आत या रस्त्याचं, या पुलाचं दुरुस्तीकरण झालं नाही, याचं नूतनीकरण, याला संरक्षण मिळालं नाही, तर शिरपूर बसच्या माध्यमातून चोपडा आणि शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांना घेऊन आम्ही या रस्त्यावरती उतरू आणि जोवर या नाहीच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही।